मैत्रिणींनो, साक्षीने 2 महिन्यामध्ये तिचं 3 किलो वजन कमी केलेलं आहे. तर साक्षीने कोणतं डाएट फॉलो करून तिचं वजन कमी केलेलं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर समजा तुमचं वजन कमी करायचं असेल, तुमची पोटाची, कमरेची, शिटच्या भागाची, मांड्यांची चरबी कमी करायची असेल, तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल, तरी पण ह्या व्हिडिओची मदत होणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती जी साक्षीची वेट लॉस जर्नी सुरू आहे, साक्षी तिचं वजन किती महिन्यामध्ये कमी करते, तिचं फॅट लॉस ती कसं करते, कशी ती फिटनेसमध्ये येते आणि इतकी लहान असून ती तिचं वजन कमी करते, तर तिची जी वेट लॉस जर्नी आहे ती तुम्ही नक्की बघा. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या जर काही समस्या असेल तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मैत्रिणींनो, जास्त वेळ न घालवता आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, जे वजन आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने कमी होत असतं. साक्षीचं जे फॅट लॉस आहे ते फॅट लॉस जास्त झालेलं आहे आणि वेट लॉस फक्त 2 महिन्यामध्ये 3 किलो कमी झालेला आहे. आणि तिला मेडिकल प्रॉब्लेम पण आहे. जर समजा आपल्याला पीसीओडी, हार्मोन्स अनबॅलन्स, थायरॉइड असं काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम असेल तर आपला वेट लॉस पटकन वजन काट्यावरती दाखवत नाही. फॅट लॉस होतो पण वेट लॉस लवकर दाखवत नाही. तरी तिने 2 महिन्यामध्ये 3 किलो वजन कमी केलेलं आहे आणि ती फक्त 22 वर्षाची आहे. आणि साक्षी इतक्या लहान वयामध्ये तिचं वजन कमी करू शकते, तर तुम्ही का करू नाही शकत? तुम्ही पण तुमचं वजन 100% कमी करू शकणार आहे. फक्त काय करायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवायचं आहे. आणि जर जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर साक्षी जे व्यायाम करते ते तुम्ही रोज करा. आणि ती जसं डाएट फॉलो करते ते डाएट फॉलो करून बघा. बघा 100% तुमचं वजन कमी होणार आहे. तुमचं वेट लॉस किंवा फॅट लॉस दोघांपैकी कोणतं तरी वजन हे तुमचं कमी होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही साक्षीची वेट लॉस जर्नी नक्की फॉलो करा आणि तुमचं वजन कमी करा. त्याला तर मग जास्त वेळ न घालवता साक्षी कोणतं डाएट फॉलो करते आणि ते कसं डाएट फॉलो करून घेते मी ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतेय. तर तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मैत्रिणींनो, सुरुवातीला तर डाएट कसं फॉलो करायचं हे अगोदर समजून घ्या. कारण की आपण काय करतो, वजन कमी करायचं म्हटल्यावर आपण लगेच डाएटची सुरुवात करतो आणि डाएट सुरू केल्यानंतर लगेच काय करतो, आपण जेवणाचं प्रमाण काय करून टाकतो, कमी करतो. आपण जर समजा 2 चपात्या खात असाल तिथेच काय करतो, आपण लगेच 1 चपाती खायला लागतो. तर इथेच आपली चूक होते. जर समजा आपण इकडे 1 चपाती खायला लागणार आणि इकडे व्यायाम पण करणार, मग इथं व्यायाम केल्यानंतर इथे पण कॅलरीज आपल्या काय झाल्या, खर्च झाल्या. आणि इथे आपण जेवण कमी केलं, मग इथं पण आपण काय केलं, कॅलरीज कमी केल्या. आणि अचानकच आपल्या शरीराला सवय नसते आणि त्याच्यानंतर आपलं शरीर काय होतं, मग वीक होतं, अशक्तपणा येतो आणि पुन्हा आपल्याला कुठे जावं लागतं, दवाखान्यात जावं लागतं. त्याच्यासाठी सुरुवातीलाच आपण काय करायचं नाहीये, जेवणाचं प्रमाण कमी करायचं नाहीये. तर आता साक्षी जी आहे तिच्याकडनं जे डाएट फॉलो करून घ्यायचं होतं हे थोडंसं अवघड होतं. कारण की साक्षी लहान असल्यामुळे जे बाहेरचं फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ हे मुलांना आवडतं हल्ली. आणि बरेच मुली जे आहेत हे बाहेरचं जे पदार्थ आहेत हे आता खात असतात. आणि काही ना काही मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे वजन पण वाढतं आणि हे जे बाहेरचं फास्ट फूड वगैरे आहे आणि बैठी जीवनशैली म्हणजेच आपली शरीराची हालचाल नाही जास्त, त्याच्यामुळे पण वजन हे काय होतं, वाढलेलं असतं. आणि काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम असेल, हायपोथायरॉइडिझम, त्याच्यानंतर पीसीओडी असेल किंवा इतर काहीतरी मेडिकल प्रॉब्लेममुळे पण वजन वाढलेले असतात. मग हे जे वजन वाढलेलं असतं ना, ते वजन कमी करताना थोडंसं अवघड जातं. कारण की मुलांना बाहेरचं फास्ट फूड वगैरे जास्त आवडतं आणि हे जे आहे कंट्रोल करणं, कमी करणं हे थोडंसं अवघड जातं. तर साक्षीचं डाएट जे आहे तर सुरुवातीला लगेच मी बाहेरचं फास्ट फूड वगैरे हे काही तिचं कमी केलेलं नाही. तिला व्यवस्थितरित्या अगोदर समजून सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा तिचं जेवणातलं जे तेल, मीठ आणि साखरेचं जे प्रमाण आहे हे काय केलं, कमी केलं. म्हणजे सुरुवातीला फक्त तेल, मीठ, साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे. पोटभर जेवण करायचं आहे. जेवणामध्ये 2 चपात्या जर खात असाल तर 2 चपात्याच खायच्या आहेत. त्या ठिकाणी तुम्ही भात खात असाल तर भात पण खायचं आहे. त्या ठिकाणी काय ॲड करायचं, फक्त सॅलड ॲड करायचं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दही आणि ताकाचं काय करायचं आहे, समावेश करायचा आहे. म्हणजे तुमचं पचन काय होणार आहे, व्यवस्थित होणार आहे. आणि आता जी सिजनेबल फळं आहेत जसं कलिंगड आहे, खरबूज आहे, तर हे जे उसाचा रस आहे हे पण तुम्ही काय करायचंय, ऍड करायचंय. तर हे जे साक्षीला आहे ते व्यवस्थितरित्या काय सांगितलंय, समजून सांगितलंय. तर सुरुवातीलाच वजन कमी करताना जेवणाचं प्रमाण कमी करायचं नाही. महिनाभर तरी तुम्ही फक्त तेल, मीठ, साखरेचं प्रमाण कमी करायचंय. तुमचं जेवण जे आहे तितकंच ठेवायचंय. फक्त जेवणामध्ये सॅलडचं प्रमाण वाढवायचंय, ताक, दही काय करायचंय, वाढवायचंय. 1 महिन्यानंतर तुमच्या शरीराला हळूहळू सवय होते व्यायामाची पण आणि हेल्दी आहार घेण्याची. सवय झाल्यानंतर हळूहळू आपली जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित सुधारते.
पचनक्रिया सुधारल्यानंतर हळूहळू नैसर्गिकरित्या आपली भूक काय होते, कमी व्हायला मदत होते. आपलं फॅट लॉस पण होत असतं, वेट लॉस पण होत असतं आणि त्याच्यातूनच आपली भूक पण काही होत असते, कंट्रोलमध्ये येत असते. आपल्याला बरेच वेळा हे खाव, ते खाव, एक्स्ट्राची जी भूक लागते ना, ती पण कमी व्हायला लागते. पण याला काय द्यावं लागतं, वेळ द्यावा लागतो मैत्रिणी. 1 ते दीड महिना तरी तुम्हाला द्यावा लागेल. 1 ते दीड महिना तुम्हाला सतत व्यायाम करत राहावं लागणार आहे. हप्त्यातून 5 ते 6 दिवस तरी तुम्हाला व्यायाम करावा लागणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणते पण व्यायाम करा. सूर्यनमस्कार करा, तुम्ही योगासनं, एरोबिक्स, कार्डिओ, झुंबा कोणते पण व्यायाम करा. पण त्याच्यामध्ये योगा आला पाहिजे, सूर्यनमस्कार आला पाहिजे, पोटाचे सर्व आसनं आले पाहिजे. तेव्हा तुमची काय होणार आहे, भूक कमी होणार आहे. आणि हा माझा खूप छान अनुभव आहे, की भूक तुम्ही कंट्रोल करू शकताय. कमी होते, भूक पण कमी होते. तुम्ही जर समजा 2-3 चपात्या सुरुवातीला खात असणार, त्याच तुम्ही दीड महिन्यानंतर तुम्ही 1 ते दीड चपातीवर येणार आहे आणि ते नॅचरली तुम्ही कमी खाणार आहे. ही जी नॅचरली भूक तुम्ही ज्यावेळेस कमी कराल, त्यावेळेस आपोआप तुमचं वजन कमी होणार आहे. तर सुरुवातीलाच मैत्रिणींनो, मी कोणत्याच मैत्रिणीला सांगत नाही, की तुम्ही कमी खा. तुम्ही 2 चपात्यावरून तुम्ही 1 चपाती खा. तर असं सांगत नाही. सुरुवातीला तुम्ही 2 चपात्या खाताय, 2 चपात्याच खा. कारण की इकडे व्यायाम पण करणार आहे, इकडे डाएट पण फॉलो करणार. तुमची एनर्जी खर्च होते. त्याच्यामुळे शरीराला आपल्याला अशक्तपणा येऊ नये. त्याच्यासाठी आपलं जे रोजचं जेवण आहे, हे रोजचं जेवण करायचंय, पोटभर खायचंय आणि दिवसातून 4 वेळा खायचंय फक्त आणि नाश्ता अवश्य करायचा. म्हणजे काय, हे छोटे-छोटे जे बदल आहेत ना, हे छोटे-छोटे बदल करत चालायचे. तुम्हाला 1 ते दीड महिन्यामध्ये ज्यावेळेस शरीराला सवय होते चांगली व्यायामाची आणि हेल्दी आहार घेण्याची, त्यावेळेस आपली भूक कमी होते. भूक कमी झाल्यानंतर आपोआप आपण कमी खातो आणि आपलं वजन हे कमी व्हायला लागतं. त्याच्यासाठी मैत्रिणींनो, आपण मन मारून म्हणजे जसं आपण आता दीड चपाती खाणार आहे, आपली भूक आहे अगोदरच आणि आपण फक्त एकच चपाती खाल्ली, तर तसं होणार नाही. आपण सारखं नंतर परत भूक लागणार, परत आपल्याला हे खाव, ते खाव ही इच्छा होणार. तर तसं करायचं नाही. सुरुवातीला जेवण कमी करायचं नाही. तर हे सुरुवातीला मी साक्षीला समजून सांगितलं. साक्षीकडनं 1 ते दीड महिन्यामध्ये तिची छान भूक कमी झालेली आहे. कारण की तिचे मागचे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण आहे, की साक्षीची आता भूक कंट्रोलमध्ये आलेली आहे. ती स्वतः सांगते, "आता माझी भूक कमी झालेली आहे. मी 1 ते दीडच चपाती खाते किंवा 1 ते दीड धिरडं खाते फक्त ज्वारीचं, हिरव्या मुगाचं किंवा बेसनचं धिरडं इतकं कमी खाते." तुम्ही तिचे अगोदरचे पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल. जर समजा तुम्ही थोडेफारच व्हिडिओ अधून-मधून बघत असाल, तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत चला, कारण की त्याच्यामध्ये मी जे माहिती आहे ना बाकीची, ती पण दिलेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. त्याच्यातली माहिती काय आहे ती पण ऐका. म्हणजे तुम्हाला मदत होणार आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी. त्याच्यासाठी मैत्रिणींनो, सुरुवातीला तर डाएट कसं करायचं हे समजून घेतल्यानंतर तुम्ही तुमची भूक कंट्रोल करायची आहे. 1 ते दीड महिन्यानंतर भूक कमी झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही आपोआप कमी खाणार आहे. त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच तुम्ही कमी जेवण करायचं नाहीये. तर हे सुरुवातीला साक्षीला समजून सांगितलं. त्याच्यानंतर जे बाहेरचं फास्ट फूड आहे, बेकरी पदार्थ आहेत, मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, जे पदार्थ तिला आवडत होते, तिला सांगितलं, "तू हप्त्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा खायचे." तर डाएट जे आहे ते मी रोज पाठवत असते आणि ते पुढे देणारच आहे मी तुम्हाला. तिचं जे WhatsApp ती पाठवत असते. तिने काय खाल्लं आज, मटकी किंवा कोणतं जेवण केलं. तिचंच जे जेवण आहे त्याचा फोटो काढून ती WhatsAppला पाठवत असते. त्याच्यासाठी मी तुम्हाला तिचे जे फोटो आहेत ते दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही ते पण बघा. तर ज्या ज्या दिवशी रविवार येतो त्या दिवशी डाएट फ्री असतं. मग त्या दिवशी तुम्ही तुमचा कोणता पण आहार घेऊ शकता. त्या दिवशी तुम्ही बाहेरचं फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ काय असेल ते खाऊ शकता. कोणतं पण तुमचं डाएटमध्ये तुम्ही चीटिंग करू शकता. म्हणजे चीट डाएट त्या दिवसाचं मी देते रविवारचं. मग सुरुवातीला तिने पावडा वगैरे हप्त्यातून एकदा असं खाल्लं. पण नंतर हळू तिच्यामध्ये जसं तिचं वजन कमी व्हायला लागलं, फॅट लॉस होताना तिला दिसलं. त्याच्यानंतर तिने जे बाहेरचे फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ हे सर्व तिने बंद केलं. तिने स्वतः बंद केलं. म्हणजे तिला सांगितलं नाही. तिने मनापासून काय केलं ते बंद केलं. त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये बदल होताना दिसतात. त्यावेळेस आपण स्वतःहून काय करतो, बाहेरचं फास्ट फूड, बेकरी पदार्थ हे काय करतो, बंद करतो. आणि चहा जो आहे ना, बरेच जण चहा प्रेमी असतात. त्यांना चहा खूप आवडतं. माझ्याकडे पण ज्या ताई आहेत, मनीषा ताई, त्यांना चहा खूप आवडतो आणि ते अजून चहा घेतात. आता त्यांचं 4था महिना सुरू झालेला आहे वेट लॉस जर्नीचा आणि खूप छान वजन त्यांनी कमी केलेलं आहे. तर त्यांचं 10 किलो वजन हे कमी झालेलं आहे. तर त्यांची वेट लॉस जर्नी मी लवकरच घेऊन येईल. पण ते अजूनही चहा घेत आहे मैत्रिणींनो आणि त्यांना चहा आणि टोस्ट फार आवडतात. त्याच्यासाठी त्या गुळाचा चहा घेतात. 2 वेळेला घेतात किंवा कधी-कधी 1 वेळेला घेतात आणि त्याच्यासोबत 1 किंवा 2 टोस्ट घेतात त्या.
तर त्यांच्यासाठी एवढं सूट देते, पण बाकीचं जे आहे डाएट त्यांचं थोडंसं आता स्ट्रिक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची वेट लॉस जर्नी तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. म्हणजे लवकरात लवकर त्यांचं जी वेट लॉस जर्नी आहे ती मी घेऊन येणार आहे. आणि सुरुवातीचं त्यांचं वजन 94 किलो होतं, तर आता त्यांनी 10 किलो वजन कमी केलेलं आहे. तर तुम्ही बघा, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्यांची पण वेट लॉस जर्नी तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही चहा पण घेऊ शकता. फक्त काय करायचंय, गुळाचा चहा घ्यायचा आहे आणि जे 4 ते 5 वेळा घेत असाल, तर तू फक्त 1 किंवा 2 वेळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही ज्या चहा घेऊ शकता. तर साक्षी चहा घेत नाही. तिला कधी वाटलंच तर ती गुळाचा चहा घेते. तर सुरुवातीला अशा पद्धतीने तुम्ही डाएट फॉलो करायचंय मैत्रिणींनो. त्याच्यानंतर आता डाएटचं जे शेड्यूल आहे रोजचं, ते मी तुम्हाला सांगते. सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम कोमट पाणी घ्यायचंय. तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तर तुम्ही कोमट पाणी न घेता तुम्ही थंड पाणी घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मध आणि लिंबू टाकून ते पाणी पिलं तरी चालेल. आणि चिया सीड आणि सब्जा हे थंड असतात. त्याच्यानंतर पोट साफ होण्यासाठी मदत होते. प्रोटीन, फायबर भरपूर असते त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी तुम्ही चिया सीड किंवा सब्जाचा नक्की ॲड करा. तुम्हाला जर समजा तुमचं मेटाबॉलिझम जर सुरळीत करायचं असेल, तर तुम्ही सब्जा किंवा चिया सीड ॲड करा. म्हणजे तुमचं जे मेटाबॉलिझम आहे, पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होणार आहे. तुमचं जे डायजेशन आहे ते व्यवस्थित होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही नक्की चिया सीड ॲड करा किंवा सब्जा ॲड करा. त्याच्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यानंतर धने पाणी तुम्ही ॲड करू शकता. धने फक्त, आणि बाकीचं जे गरम पडतात खडे मसाले वगैरे ते तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये घेऊ नका. कारण की उष्णतेचा त्रास होतो, गरम पडतात आणि त्रास होतो. त्याच्यासाठी ह्या उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर प्या तुम्ही. माठातलं पाणी प्या, शक्यतो फ्रीजमधलं पाणी पिऊ नका. तर सकाळी उठल्यानंतर जे थंड पाणी आहे तुम्ही पिऊ शकता नॉर्मल, किंवा कोमट थोडंसं पिऊ शकता. तर हा झाला सकाळी उठल्यानंतरचं तुमचं शेड्यूल. त्याच्यानंतर पाणी पिल्यानंतर येतो नाश्त्याची वेळ. तर साक्षी जी आहे ती 7:30 वाजता काय करते, व्यायाम करते. 7:30 वाजता व्यायाम करते, त्याच्यामुळे ती 7:30 वाजता यायच्या अगोदर ती 2 खजूर, 2 काजू, 2 बदाम हे जे आहे ती रोज खाते. म्हणजे एक्सरसाइज करण्या अगोदर ती रोज खात असते. 2 काजू, 2 बदाम, 2 खजूर. तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही घ्या. काजू गरम पडतात, तुम्ही काजू घेतले नाही तरी चालेल. हे तुम्ही ती एक्सरसाइजच्या अगोदर घेते. 7:30 ते 8:30 म्हणजे असं 1 तास ती काय करते, एक्सरसाइज करत असते. तिथनं एक्सरसाइज करून गेल्यानंतर 9 वाजेपर्यंत तिचा नाश्ता होतो. तर नाश्त्यामध्ये बऱ्याच वेळा काय करतं माहिती आहे का, नाश्ता बरेच जण स्किप करतात, नाश्ता करत नाही. आपल्याला असं वाटतं नाश्ता करायचा नाही, नाश्ता नाही केला तर आपलं वजन कमी होईल. तर मैत्रिणींनो, तसं होत नाही. नाश्ता हा करा. सुरुवातीला मी पण ही चूक केलेली आहे. मी पण नाश्ता करायचे नाही. त्याच्यामुळे माझं वजन कमी होताना बरंच मला अडचण येते. सुरुवातीचा नाश्ता हा पोटभर झालाच पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण नाश्ता करायचं म्हणजे पोहे, उपीट, उपमा, इडली, डोसा हे जे पौष्टिक पदार्थ आहेत ना, हे आपण खात नाही. तर हीच चूक इथे करतो. तर असं करायचं नाही. हे जे पदार्थ आहेत ना, हे नक्की खायचे मैत्रिणींनो. त्याच्यातलं फक्त तेलाचं आणि मिठाचं प्रमाण कमी करा. मीठ मी नेहमी सांगते, तुम्ही सेंधव मीठ वापरा वजन कमी करण्यासाठी. तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि मिठाचं प्रमाण कमी करा. हे जे पदार्थ आहेत ना, हे घ्यायचे आणि असं डाएट फॉलो करायचंय की ते आपलं आयुष्यभरासाठी त्या डाएट काय झालं पाहिजे, आपल्याला फॉलो झालं पाहिजे. म्हणजे आपलं वजन पण मेंटेन राहिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मी मैत्रिणींना हे जे सर्व पदार्थ आहेत, जे घरात आपण बनवतो, रेग्युलर खातो, तेच पदार्थ घ्यायचेत आपल्या आहारामध्ये आणि ते खाऊनच आपलं वजन कमी करायचं. त्यासाठी आपण असं डाएट फॉलो केलं पाहिजे की ते डाएट आपल्याला इझी फॉलो झालं पाहिजे. असं डाएट फॉलो करायचंय. मग हे जे पदार्थ आहेत ते रेग्युलर आपण खातो. इडली, डोसा, उपीट, उपमा, डोसे हे सर्व हे जे पदार्थ आहेत ते रेग्युलर खात असतो. त्याच्यामुळे हे पदार्थ खाऊन पण आपलं वजन कमी होतं आणि त्यांचे जे पौष्टिक घटक आहेत त्याच्यातले ते सर्व आपल्या शरीराला भेटत असतात. त्याच्यासाठी फक्त त्याच्यात तेल, मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. हे पदार्थ नाश्त्यामध्ये नक्की ॲड करा. आणि त्याच्यानंतर उकडलेली मटकी, उकडलेले हरभरे, उकडलेले वाटाणे, पोहे, उपमा, हे आप्पे हे जे पदार्थ आहेत ना, हे साक्षी काय करते, ॲड केलेले आहेत साक्षीच्या डाएटमध्ये आणि साक्षी हे घेते. तर तुम्ही तिचं जे डाएट आहे ते बघा WhatsAppचं आणि त्याच्यामध्ये तिने पूर्ण हे पदार्थ घेतलेले आहेत आणि घेते ती. आणि तिला वजन कमी करताना नक्कीच फायदा होतो. त्याच्यामुळे त्यातून तिला अशक्तपणा येत नाही. तिला कॅल्शियम वगैरे कमी पडत नाही. आणि काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा आपलं वजन कमी करताना प्रोटीन वगैरे याचं प्रमाण कमी करून टाकतो आणि त्याच्यामुळे मग आपले केस गळतात किंवा आपले गुडघे वगैरे दुखतात. असा त्रास थोडा-थोडा व्हायला लागतो. त्याच्यासाठी जेवणामध्ये आपलं जे रेग्युलर पदार्थ आहेत, हे कोणतेच कमी करायचे नाही मैत्रिणींनो. फक्त तेल, मीठ आणि साखर हे जे 3 पदार्थ आहेत ना, हेच कमी करायचे आहेत. आणि हे पदार्थ कमी करून आपलं वजन कमी करायचं आणि रोज व्यायाम करायचा आहे. तर हे झालं नाश्त्याचं. नाश्ता झाल्यानंतर 12 ते 1 दरम्यान काय करायचंय, जेवण करायचंय.
तर जेवणामध्ये तुम्ही बाजरीची, ज्वारीची भाकरी, बेसनचे धिरडे, हिरव्या मुगाचे धिरडे, त्याच्यानंतर तुम्ही भात पण खाऊ शकता. तर भात कसा बनवण्याची पद्धत बदलायची. भात थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिजवायचा. जसा बिर्याणीला आपण शिजवतो तसा भात शिजवायचा. भात खायचा. त्याच्यानंतर सॅलडचं प्रमाण काय करायचंय? वाढवायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बारीक-बारीक चावून खायचंय. तुम्ही जितकं बारीक चावून खाल, तितकं तुमचं पचन हे व्यवस्थित होणार. तर प्रेमाताई तुमचं जे मेटाबॉलिझम आहे हे सुधारण्यासाठी तुम्ही काय करायचंय? जेवण हळू करा. बारीक-बारीक चावून खा. प्रत्येक घास बारीक-बारीक चावून खायचा आहे. म्हणजे आपलं पचन हे व्यवस्थित होणार आहे. आपली लाळ काय होणार आहे त्या घासामध्ये पूर्ण मिक्स होणार आहे. आणि मिक्स झाल्यानंतरच तो घास काय करायचा आहे? गिळायचा आहे. म्हणजे तुम्हाला पचन जे आहे तुमचं ते व्यवस्थित होणार आहे. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर अर्धा तासानंतर पाणी प्यायचंय. अर्ध्या तासाने पाणी प्यायचंय, लगेच पाणी प्यायचं नाही. म्हणजे आपलं जे पचन आहे ते व्यवस्थित होतं. जेवण झाल्यानंतर दुपारी आणि रात्री पण अर्धा तास तरी शतपावली करायची. अर्धा तास नाही जमलं तर 15 मिनिटं करा. म्हणजे तुमचं पचन व्हायला मदत होणार आहे. त्याच्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दही, ताक हे ॲड करा तुम्ही. मसाला ताक वगैरे ॲड करा. त्याच्यानंतर लिंबू सरबत तुम्ही घेऊ शकता. तर हे जे आहे ना हे ॲड करा. दिवसभरातून भरपूर पाणी प्या. कारण की आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे. आणि सॅलड काकडी आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे. तुम्हाला जे सॅलड अवेलेबल होईल ते घ्या. फक्त सॅलड सुद्धा बारीक-बारीक चावून खा. कारण की सॅलड पण बऱ्याच वेळा जर समजा आपण मोठं-मोठं चावून खाल्लं आणि त्याच्यानंतर गिळलं तर त्याने पण आपल्याला गॅसेस वगैरे होतात. त्याने पण पचन होत नाही व्यवस्थित. त्याच्यासाठी सॅलड पण काय करायचं बारीक-बारीक चावून खायचं. सॅलडचं प्रमाण पण वाढवा आणि दिवसभरातून भरपूर पाणी प्या. म्हणजे तुमचं जे पचन आहे ते व्यवस्थित होईल. 4 ते 5 वाजता ज्यावेळेस छोटीशी भूक लागते, त्यावेळेस चिरमुरे आहेत, पॉपकॉर्न आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही फळ खाऊ शकता. कलिंगड आहे, खरबूज आहे, उसाचा रस पिऊ शकता किंवा तुम्ही मसाला ताक त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही कोणताही जे चुरमुरे वगैरे छोटंसं स्नॅक असेल किंवा तुम्हाला दूध वगैरे तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही दूध घेऊ शकता किंवा तुम्हाला चहा वगैरे घ्यायचा असेल, तर तुम्ही गुळाचा चहा त्या ठिकाणी घेऊ शकता. तर साक्षी ही चहा घेत नाही, पण त्या ठिकाणी फळं वगैरे ॲड करते किंवा पपई वगैरे खाते, खरबूज खाते किंवा 2 काजू, 2 बदाम, 2 खजूर त्या ठिकाणी खाऊन घेते. 4 ते 5 वाजता खाल्ल्यामुळे काय होतं माहिती का, रात्रीचं जे जेवण आहे, ते जेवण मग काय होतं आपल्याला थोडंसं कमी जातं. जर समजा खाल्ल्यानंतर आपल्याला जास्त भूक लागलेली असते, आपण मग जास्त जेवण करून घेतो आणि जास्त जेवण केल्यामुळे मग काय होणार आहे, पचन व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आपलं वजन कमी व्हायला पण अजून वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी आपलं जितकं पचन चांगलं असेल, तितकं आपलं वजन कमी व्हायला मदत होते. त्याच्यासाठी 4 ते 5 वाजता चुरमुरे, फळं, पॉपकॉर्न, गूळ शेंगदाणे, शेंगदाण्याचा लाडू असो, त्याच्यानंतर राजगिऱ्याचा लाडू, फुटाणे, त्याच्यानंतर केळी आहे. हे जे पदार्थ आहेत ना, हे तुम्ही आणून ठेवा घरामध्ये आणि त्याच्यानंतर फळं तुम्ही आणतच असतात किंवा सॅलड खा त्या ठिकाणी चालतंय. मग अशा पद्धतीने तुम्ही 4 ते 5 वाजता थोडंसं काहीतरी खाल्लं, तर तुम्हाला रात्रीचं जेवण काय जाणार आहे, कमी जाणार आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो रात्रीचं जे जेवण आहे, हे साक्षी 7:30 वाजता करते. तर बघा 7:30 ते 8:30च्या दरम्यान तुम्ही जेवण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे रात्रीचा आणि 7:30 नंतर ती शतपावली पण करते जेवण झाल्यानंतर. मग तुमचं जर समजा जेवण झालं, तर तुम्ही शतपावली पण करा. अर्धा तास करा, 15 मिनिटं करा. जितकं शक्य होईल तितकं करा. रात्री पण जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानेच पाणी प्यायचं. रात्रीचं पण जेवण करताना हळू करायचं, बारीक-बारीक चावून खायचं. म्हणजे जे बारीक-बारीक चावून खाल्ल्यामुळे तुमचं पचन व्यवस्थित होणार आहे. जितकं बारीक चावून खाल, तितकं पचन हे व्यवस्थित होतं. कारण की आपल्या तोंडात दात असतात, पोटात नसतात. त्याच्यामुळे जितकं आपण तोंडातूनच बारीक-बारीक चावून खाल्लं, तितकं आपलं पचन हे फास्ट होणार आहे. त्याच्यासाठी ही काळजी नक्की घ्यायची आहे. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्यायचंय. तुम्हाला जर समजा शक्य झालं तर रात्री तुम्हाला आवडत असेल हळद दूध तुम्ही घेऊ शकता. जर समजा तुम्ही घेणार असाल तर रात्री झोपताना. तर आणि अशा पद्धतीने तुम्ही जर समजा शेड्यूल ठेवलं, तर हे वजन नक्कीच कमी होतं आणि ह्या सवयी ज्या आहेत ना, त्या हळू बदलतात. त्या लवकर बदलत नाही. त्याला थोडासा वेळ लागतो. प्रत्येक गोष्ट फॉलो करायला, प्रत्येक सवय बदलायला. कारण की चांगल्या सवयी ह्या फार उशिरा लागतात. वाईट सवयी लगेच लागते. जर समजा आपल्याला सकाळी लवकर उठायचं असेल 5:30 वाजता, 6 वाजता, तर आपण अलार्म लावतो आणि सकाळी उठतो काही काम असेल तर. आणि जर समजा आपल्याला लवकर उठायचं नसेल, तर आपण लवकर उठत नाही, अलार्म पण लावत नाही. मग त्या दिवशी आपण 7, 7:30 वाजता उठतो. मग अशा पद्धतीने वाईट सवयी ही लगेच पटकन लागली. पण चांगली सवय लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं? अलार्म लावावं लागलं. ते ठिकाणी मग आपल्याला काय करते चांगल्या सवयी लागायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यासाठी आठवणीने ह्या चांगल्या सवयी हळू बदला. म्हणजे आपलं वजन नक्की कमी होणार आहे. आणि जितकं तुम्ही व्यायाम करणार आहे आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी दिवसभरातून भरपूर पाणी प्यायचंय. त्याच्यानंतर ताक आणि दही, सॅलड हे 3 गोष्टी ॲड करायच्या आहेत.
सूर्यनमस्कार, भुजंगासन, धनुरासन हे जे आहे हे रोज करायचं आहे. म्हणजे आपली मेटाबॉलिझम आहे ते व्यवस्थित सुधारते. साक्षीकडनं मी सर्वच एक्सरसाइज करून घेते. त्या एक्सरसाइज रोज करा. मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार नक्की ॲड करा. माझे जे मेंबर्स आहेत एक्सरसाइज करतात त्या 20 सूर्यनमस्कार रोज करतात. ज्या 10 वाजता आहेत ते क्लासवाले. तर त्याच्यासाठी तुम्ही पण हळू-हळू 2 सूर्यनमस्कार, 3, 4, 5 असं हळू वाढवा. पूर्ण शरीर जे आहे ते लवचिक करा. लवचिक झाल्यानंतर तुमचं सूर्यनमस्काराचं एक्सरसाइजचं काउंटिंग हळू वाढवा. म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. साक्षी फक्त 22 वर्षाची आहे. इतकं छान तिचं वजन कमी करतीये, तर नक्कीच तुम्ही पण तुमचं वजन 100% कमी करू शकणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या काही समस्या असतील तर ह्या पण मला कळवा. म्हणजे तुमच्या समस्येचं नक्कीच निराकरण करण्याचा मी प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.